आणि त्याच नुकसानामुळे शेतकऱ्याच्या घरावरती काय प्रसंग येत आहे, तो प्रसंग शेतकऱ्याला तो जाणीव करून देण्यासाठी, ती उभारी देण्यासाठी बच्चू भाऊंचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणि हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. या खामखेड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. या सटाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. कोणत्या कांद्याचं? ज्यानं परकीय चलन या राज्याला, या देशाला मिळतं, तो कांदा या प्रदेशात उत्पादला जातो. त्याच्यावर होणारा अन्याय आता सहन करणार नाही, हे सांगण्यासाठी खामखेड्याच्या या शेतकऱ्यांनी ही उत्स्फूर्त सभा लावली. ही सभा पक्षानं, कुठल्या नेत्यानं लावलेली नाही, शेतकऱ्यांनी लावलेली सभा आहे की आमच्यासाठी नेतृत्व करा बच्चू भाऊ, आम्हाला न्याय मिळवून द्या. ही उत्स्फूर्त सभा या खामखेड्यानं लावलेली आहे. त्यामुळे ही सभा प्रचंड यशस्वी होईल हा आशावाद आहे. या सभेतनं जी ठिणगी शरद जोशींच्या काळात कसमादेनं पाडली होती, त्या ठिणगीचं भविष्य मला या गावातनं दिसतंय. 28 ऑक्टोबरला जी हाक बच्चू भाऊंनी दिली आहे, त्या हाकेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर राहील, हेच या